वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर सोनवणे सर आणि सर्व शेतकरी बंधूंनो, माझा प्रथम आपणास नमस्कार. त्याचबरोबर आज हे चर्चासत्र आयोजित केलं त्याबद्दल मी या केंद्राचे धन्यवाद मानतो. आणि मगाशीच इथले सोनवणे सरांनी सांगितलं की असाच एक परिसंवाद जांभळावरतीच कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे झाला होता आणि त्या दरम्यानच सरांबरोबर चर्चा झाली होती आणि त्याच अनुषंगाने आज मला इथे त्यांनी आमंत्रित केलं होतं, तर त्यांचे मी पुनश्च धन्यवाद करतो. जांभळा पिकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं तुम्हाला नारळ पीक माहिती आहे, ज्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो, तसं नारळ कल्पवृक्ष आहे तसं जांभूळ पण कल्पवृक्ष आहे. पण मुळात नारळाची लागवड तुम्हाला सलगरित्या दिसते. आज मुख्य फळ पिकं आहेत आपल्या इथं. बघितलं तर मोसंबी आहे, त्यानंतर डाळिंब आहे, द्राक्ष आहे. ह्या पिकाची तुम्हाला सलग लागवड दिसते. कोकणामध्ये गेलात तर आंबा आणि काजू या पिकाची सलग लागवड आहे. परंतु हे दुर्लक्षित पीक होतं, म्हणजे जांभूळ. मुळात सगळीकडे जी लागवड होती ती विखुरलेल्या स्वरूपात होती, सलग लागवड तर नव्हती. तर अशा वेळेस डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सर्वेक्षणानुसार ठरवलं की यामध्ये एकतर ह्याला चांगले औषधी गुणधर्म आहेत आणि हे पीक आहे ते पुढे नेणं अत्यंत गरजेचं आहे. तर सर्वेक्षणानंतर साधारणतः 2004 साली विद्यापीठाने कोकण बहाडोली नावाचे वाण विकसित केले. बरं, 2004ला हे वाण विकसित झालं. त्यानंतर आम्ही मातृवृक्ष बागा आमच्या सर्व संशोधन केंद्रावरती लावल्या, कारण की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ह्या कलमांचा पुरवठा करायचा होता. तर साधारणतः 2010 ते 11 साली म्हणजे जांभूळ बागायतदार संघ तर आत्ता आला, तेव्हा तोडकर नावाचे गृहस्थ होते जे पश्चिम महाराष्ट्रात होते. त्यांनी ती प्रथम लागवड केली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला, जसे की कोथिंबीर आहेत ज्यांचे आज आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओ पण बघत असाल आणि ते चांगला नफा ह्या पिकावरती कमवत आहेत. तर अशा पिकामधून जेव्हा त्यांना चांगला नफा मिळायला लागला तेव्हा मोठ्या प्रमाणात ह्याची सलग लागवड व्हायला लागली. तर ही सलग लागवड कोकणामध्ये नाही आज, तर मोठ्या प्रमाणात आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्याच कलमांची उचल आज मोठ्या प्रमाणात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या भागामध्ये होऊ लागलेली आहे. त्याचं कारण मी कोकणामध्ये बघितलं तर कोकणामध्ये कसं आहे की कोकणामध्ये पर्जन्यमान म्हणजे पाऊस हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि मुळात ह्या पिकाला जी फळं येतात ही येतात ती उशिरा येतात, म्हणजे साधारणतः जून महिन्यामध्ये येतात. आणि जून महिन्यामध्ये जो कोकणामध्ये पाऊस येतो तो इतका मोठा असतो, म्हणजे साधारण 3,500 ते 4,000 mm आमच्याकडे रेनफॉल आहे. आणि मगाशीच आता काळे सरांनी सांगितलं की आपल्या इथं 700 ते 750 एवढा पावसाचं हे आहे. तर आपल्याकडे तुलनेत पाऊस कमी आहे. आपल्या हवामान आहे ते कोरडं आहे, म्हणजे अत्यंत पोषक हवामान आपल्या भागाला जे लागतं ते कोकण बहाडोलीला निश्चित आहे. आणि हे पीक निश्चितच ह्या भागासाठी वरदान ठरणार आहे. मी तुम्हाला आज या स्टेजवरती सांगतो आहे, कारण की आज कोकण बहाडोली जरी नाव असलं तरी मी त्या मागच्या एका परिसंवादामध्ये म्हटलं होतं की त्याला कदाचित पश्चिम बहाडोली म्हटलं तरी बोललं तरी वावगं ठरणार नाही, कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये याची सलग लागवड केलेली आहे आणि लोकांना निश्चित चांगला फायदा मिळत आहे. आता ह्या पिकाचं सांगायचं झालं, नेक्स्ट स्लाईड. तर ह्या पिकाचं बघितलं तर ह्याला चांगले औषधी गुणधर्म आहेत, त्याची स्वादिष्ट फळं आहेत आणि त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. उदाहरणार्थ बघितलं तर त्याच्या कच्च्या फळांपासून व्हिनिगर नावाचं एक व्हिनिगर तयार केलं जातं. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँथोसायनिन आणि क जीवनसत्व आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जंबोलिन नावाचा जो घटक आहे हा बियांमध्ये आहे. तर मुळात आत्ताच्या बघितलं ह्या 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात जो शहरामध्ये काय म्हणजे गावाकडे पण मोठ्या प्रमाणात जे रुग्ण जे आपल्याला मिळत आहेत ते उच्च रक्तदाब आणि मधुमेह अशा ह्यांनी ग्रासलेली आहेत. तर मधुमेहासाठी हे अत्यंत म्हणजे सर्वात औषधी गुणधर्म असलेलं हे अत्यंत फळ असं आहे की निश्चितच उपयोगी आहे, ज्याच्यात जंबोलिन नावाचा घटक आहे हा. आणि हा मुळात कुठे आहे तर बियांमध्ये आहे. त्यामुळे बियांची जी पावडर केली जाते
इवन पल्पमध्ये आहे, पण पल्पमध्ये थोड्या प्रमाणात शुगर असते. पण हा बियांची पावडर आहे, ह्याचा जर उपयोग केला तर मधुमेहाचं आपल्याला योग्य तऱ्हे नियंत्रण करता येतं. मुळात जे आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन जिथं सिक्रेशन होतं, हे सिक्रेशन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला हा घटक अत्यंत शरीराला महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टीने बघितलं तर फळांचा म्हणजे पल्पचा, बीचा, त्याचबरोबर पानाचा आणि सालीचा उपयोग तुम्ही बघितला तर पानाचा आणि सालीचा उपयोग हा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी होतो. त्याचबरोबर पानाचा जर तुमचे दाताचा काही इश्यू असेल, तर दाताचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठीही निश्चित त्याचा उपयोगी आहे. म्हणजे प्रत्येक भाग हा उपयुक्त आहे. त्यामुळे निश्चितच ह्याला कल्पवृक्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि निश्चितच हे फळपीक पुढे नेण्यात चांगलं प्रमोशन देण्यात निश्चितच त्याला चांगला वाव आहे. तर याचा उगम बघितला तर भारत, ब्रह्मदेश, सिलोन, अंदमान अशी देश आहेत जिथे हे मोठ्या प्रमाणात ह्या पिकाची लागवड झालेली आहे. आता याला वेगवेगळी नावं आहेत, जसं मराठी भाषेमध्ये आपण जांभूळ बोलतो, गुजराती भाषेत जांबू म्हणतो. आता ही निरनिराळी जरी नावं असलं, आपल्याला जांभूळ माहिती आहे हे पुष्कळ आहे. बाहेरच्या देशामध्ये ह्याला इंडियन ब्लॅकबेरी किंवा ब्लॅक प्लम या नावाने ओळखलं जातं आणि या नावाने ते विक्री होते ह्याची. आणि ह्याची मी मगाशीच सांगितलं तर 18 ते 19 शतकापर्यंत दुर्मिळ लागवड होती, परंतु विद्यापीठाने जेव्हा विकसित केले, हा वाण विकसित केला, त्यानुसार आता सलग लागवड झालेली आहे. परंतु नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड नावाची जी संस्था आहे, जी नर्सरीला ॲक्रेडिशन करते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभाग आहे, यांच्याकडे एक डेटाबेस असतो की किती लागवड झालेली आहे ह्या पिकाची. त्यामुळे ह्या पिकाची जी आकडेवारी आहे ती अजूनही नाही आहे, पण तुलनेत अलीकडे बघितलं तर याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नेक्स्ट. तर जागतिक पातळीवर बघितलं तर कॅलिफोर्निया, त्यानंतर इस्राईल आणि त्याचबरोबर वेस्ट इंडिज या देशामध्ये झालेली आहे. आता जांभूळ भारतामध्ये कुठे कुठे आहे तर दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, केरळमध्ये आहे. तर कर्नाटकमध्ये गोकाक 1 आणि गोकाक 2 नावाचे वाण आहे जे तिथं प्रसिद्ध आहे. त्यानंतर मध्य भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात आहे. आता महाराष्ट्रात म्हटलं तर कोकण कृषी विद्यापीठानेच काम या पिकावरती केलेलं आहे आणि त्यात कोकण भाडोली नावाचं वाण प्रसारित केलेलं आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये पारस म्हणून तिथला वाण आहे, तो अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि उत्तर प्रदेश आणि पंजाब आणि हरियाणा येथेही काही स्थानिक काही तिथली वाण आहेत. आणि तिथे एक संशोधन केंद्र आहे CISH लखनौ नावाचं. तर तिथं त्यांनी एक बी विरहित जांभळाचं वाण विकसित केलं आणि ते पुढे आणलं. परंतु काय आहे की त्याच्यामध्ये जो पल्प आहे तो तुलनेत कमी आहे. त्यामुळे आपली भाडोली आहे ती निश्चितच सरस ठरलेली आहे. त्यामुळे आपल्या भागामध्ये आपण लागवड करायची असेल तर कोकण भाडोली ह्या वाणाची लागवड केल्याची तर पर्याय ठरणार नाही. आता महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ही लागवड कुठे कुठे होते तर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. मी बाकीच्या जिल्ह्याचा उल्लेख करत नाही. तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली. आता ह्या जिल्ह्यांची नावं आम्ही कशी टाकली, साधारणतः 2005 नंतर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जी काय उचल झाली तर त्यांच्या ज्या काय पावत्या होत्या त्याच्यावरून आम्हाला एक अंदाज आला की कुठे कुठे आपली कलमं गेलेली आहेत आणि लोकांचे फीडबॅक्स घ्यायचे होते. म्हणजे लोकांनी आता जांभूळ काय स्थितीत आहे, म्हणजे आपल्याकडनं कलमं भली गेली, शेतकऱ्यापर्यंत पोचली, लोकांनी लागवड केली. मग नंतर 2014 साली मी मगाशी उदाहरण दिलं ते तोडकर नावाच्या शेतकऱ्यांचं, जे आज जांभूळ बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत तिथे. आणि असं सगळ्या लोकांना ज्यांच्याकडे ह्या जिथे ते कलमं केली आणि बऱ्याचशा लोकांना आम्ही आमंत्रित केली इकडे म्हणजे विद्यापीठामध्ये. आणि ह्या पिकावरती एक मोठं विचारमंथन आम्ही साधारण 2015 साली घेतलं होतं. आणि त्यानंतर दिसून आलं की काही समस्या पण ह्या पिकामध्ये दिसून आल्या, की काही लोकांमध्ये दिसून आलं की अनियमित फळधरणार. त्यानंतर दुसरी समस्या होती की ती फळं उशिराने येतात. ह्या सगळ्या गोष्टी होती, ह्याच्यावरती थोडासा अभ्यास केला आणि त्यानंतर हळदणकर सर होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली 3 ठिकाणी हे प्रयोग घेण्यात आले. आता म्हटलं कोकणामध्येच प्रयोग घेतला तर ते उचित ठरणार नाही, तर त्यासाठी आम्ही 3 लोकेशन निवडले. तर एक होतं कोकणामधलं पालघर आणि दुसरं होतं नाशिक, म्हणजे तिडके म्हणून नावाचे शेतकरी होते. आणि तिसरं होतं धुळ्याच्या इथलं पाचोरा, त्या अरू पाटील नावाचे रस्त आहेत निर्मल सीड्सचे,
तर त्यांच्या इथं एक सलग 4,000 झाडांची लागवड होती. आरो पाटील साहेब आणि आमचे रजपूत सर होते तिथे, RC रजपूत सर, जे आमच्या कोकण कृषी विद्यापीठामध्येच शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी आज तिथे विस्थापित आहेत. तर असं ठरवलं आणि मीच तिथे पालघरमध्ये होतो आणि मग ठरवलं की बाबा ह्या पिकामध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि ह्या समस्यांवरती लोकांचं निराकरण केलं पाहिजे. आणि 3 वर्षानंतर काही शिफारसी दिल्या, मी तुम्हाला पुढे दाखवीन. आता ही औषधं गुणधर्म मी मगाशी सांगितलं की मधुमेहावर उपयुक्त आहे, त्याच्यात आणि जीवनसत्व चांगलं आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर त्याच्यामध्ये चांगलं शर्करा, त्यानंतर लोह आणि इतर खनिजे ह्याचंही प्रमाण चांगलं आहे. नेक्स्ट. आता ह्या ज्या समस्या आहेत, म्हणजे मी मगाशी सांगितले की अनियमित फळधारणा, फळे भर पावसात तयार होतात काढणीस, जुन्या झाडांची फळं काढण्यास येणाऱ्या अडचणी. आता काय कायची झाडं, आता मगाशीच माझी चर्चा झाली, माझे जे ग्रस्त होते तर त्यांनी म्हटलं की माझी झाडं आहेत ती खूपच उंच झालेली आहेत आणि काढणी थोडीशी कठीण होते. आणि काढली तर आम्ही काय करतो तर खाली एखादं शेडनेट किंवा काय कुठतरी कापड घेतो आणि झाड हलवून किंवा वरून झाडं आहेत झाडावरून जे ते फळं खाली पडतात त्या ह्याच्यावरती आणि बरीचशी फळं फुकट जातात. तर ह्यासाठी आपण त्याचं शाखीय व्यवस्थापन कसं करावं, म्हणजे ज्याला इंग्रजीत आपण कॅनोपी मॅनेजमेंट म्हणतो, तर ते कसं करावं ह्या सगळ्या समस्यावरती आम्ही तोडगा काढलेला आहे. आणि दुसरं बघितलं तर ह्याची ही अत्यंत नाशवंत फळं आहेत, म्हणजे त्याचा तो टिकाऊपणा आहे हा 3 ते 4 दिवस. त्यामुळे ह्याचं पॅकेजिंग हे पण उत्तमरित्या होणं गरजेचं होतं. त्या सगळ्या समस्यावर विद्यापीठांनी चांगला अभ्यास केला. आता लागवडीची स्थिती मी तुम्हाला मगाशी सांगितलेली आहे. नेक्स्ट स्लाइड. तर याचा सध्याचा जो बाजारभाव आहे तर पालघरमध्ये तुम्ही बघितलं तर 600 रुपयाला ती करंडी जाते. आता सरासरी बघितलं तर ह्या पिकाला जो दर मिळतो, जो स्थानिक दर आहे भाडोलीला, हा 140 ते म्हणजे साधारणतः सध्या स्थितीत तर 200 ते 250 रुपये किलो आहे. म्हणजे एका झाडाला साधारणतः तुम्हाला 8 ते 10 वर्षानंतर 40 ते 50 किलो एवढा माल मिळतो. आणि 5 ते 6 वर्षामध्ये तुम्ही जर त्याची योग्य जोपासना केली तर तुम्हाला 30 ते 35 किलो एवढं ॲव्हरेज उत्पन्न मिळतं. म्हणजे ह्या रेटनी गुणिले केल्या तर साधारण एकरामधून तुम्हाला साधारण 7 ते 8 लाख रुपये मिळणं सहज शक्य आहे. नेक्स्ट. हे कोकणाकरता मॉडेल आहे. नेक्स्ट. तर हे त्याच्यातनं काही मूल्यवर्धित पदार्थ आहेत ज्याला बाहेरच्या देशामध्ये अत्यंत मागणी आहे. म्हणजे जसे सुकवलेले फळांचे काप आहेत, फ्रोझन स्लाइस आहे, जामून ज्यूस आहे जे आपण इथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर फ्रोझन बेरी आहे, त्यांना जांभूळ पावडर आहे, वाईन आहे. वाईन पण आपल्या कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी स्टँडर्डाईज केलेली आहे, परंतु त्याला परवानगी नाही मिळाली. जशी ग्रेप वाईनला जशी परवानगी आहे तसं आमचं इथं आम्ही ह्याची शिफारस पण दिलेली आहे वाईनसाठी, म्हणजे पवार सर आहेत त्यांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर जाम आहे, त्यानंतर मसाला काला जामून आहे, त्यातलं फ्रोझन स्लाइस आणि दुसरं फ्रोझन बेरीज हा मोठ्या प्रमाणात निर्यात होते भारतामधनं. म्हणजे नावाशिवा नावाचं एक बंदर आहे, तिथून सी एअर म्हणून एक संस्था आहे, तर त्यामार्फत या सगळा जो निर्यात तिथून होत असते ती निर्यात कशी करावी ह्याच्यावरती पण आपण नंतर बोलू. नेक्स्ट स्लाइड. हे सगळे पदार्थ आहेत जसे की सुकवलेले, त्यानंतर फ्रोझन स्लाइस आहेत, मसाला काला जामून आहे, फ्रोझन बेरी आहे, त्यानंतर वाईन आहे. तर विद्यापीठाने पण कोकण कृषी विद्यापीठाने पण अशीच एक वाईन आपण स्टँडर्डाईज केलेली आहे. नेक्स्ट. त्यानंतर ही बाजारामध्ये मिळणारे काही पदार्थ आहेत जसं की पेपरवूड आहे, ज्यूस आहे कंपनीचा आहे, असे विविध पदार्थ आहेत ज्याला निश्चितच चांगली मागणी आहे. नेक्स्ट स्लाइड. त्याचबरोबर जांभळाचा RTS आहे तर ते आम्ही करतोच, म्हणजे रेडी टू सर्व, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पिण्यासाठी उपयुक्त करू शकतं. त्यानंतर जांभूळ बियांची पावडर जे मधुमेह लोकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर जांभूळ फळे. नेक्स्ट. तर लागवडीचं तंत्रज्ञान, मुळात मी मगाशी सांगितलं की लागवड आपल्या इथं लागवड करायची झाली तर आपल्या इथलं जे हवामान आणि जमीन हे अत्यंत पोषक आहे. मुळात आपल्या जमिनीचा अभ्यास केला तर आपली जमीन आहे ही मध्यम काळी आहे आणि ह्या जमिनीची पाणी
धरून ठेवण्याची क्षमता ही चांगली आहे तुलनेत आमच्यापेक्षा. त्यामुळे तुम्हाला तुलनेत थोड्याशा कमी पाण्याच्या बाळ्या द्यायला लागतील. पण ह्या पिकाला कसं आहे, हे पीक आपल्या इथं कोरडं हवामान आहे, तुलनेत आपले सिंचन क्षेत्र पण कमी आहे आणि कोरडवाहू पीक जसं आवळा आहे त्याचप्रमाणे हे पीक आहे, ह्यालाही कुठेतरी ताण द्यावा लागतो. मग ह्याला पाण्याची गरज आहे तरी कधी, तर जेव्हा फुलोरा येतो म्हणजे फ्लावरिंग होतं त्या फुलाच्या अवस्थेपासून त्या फळाच्या अवस्थेपर्यंत त्याला जर तुम्ही पाणी दिलं तर निश्चितरित्या फायदेशीर होऊ शकतं. त्यामध्ये काय होतं की तुमच्या जो फळाची जी साईज आहे म्हणजे तो जो आकार आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं वाढ तुम्हाला मिळते. आणि त्याचबरोबर तुम्ही पोटॅशियम नायट्रेट ह्याचाही वापर केला म्हणजे 13-0-45 म्हणून जे रासायनिक द्रव्य आहे, रासायनिक खत आहे, सॉरी विद्राव्य खत आहे, साधारणतः तुम्ही 2 ते 3 ग्रॅम त्या कंपनीने दिलेलं आहे 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर निश्चितरित्या तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. नेक्स्ट, आता ही जी लागवड आहे जी किती अंतरावर करावी, तर कोकणासाठी 8 बाय 8 मीटर आम्ही विद्यापीठाची शिफारस आहे. पण तुमच्या भागासाठी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 5 मीटर बाय 5 मीटर म्हणजे 15 फूट बाय 15 फूट असं केलं तर तुम्हाला एकरी 160 कलमं तुम्हाला लागतील. आणि त्याहून तुम्ही कमी केलात 6 बाय 4 वरती केलात तर मग 4000 भागिले 24 अशी तुमची साधारण 333 झाडं तुमची त्याच्यामध्ये बसू शकतात. तुमचं जसं कॅल्क्युलेशन राहिले 166 बसतील आणि त्याहून केलं 5 बाय 4 वरती तर तुमचे 333 बसतील. पण तुम्ही अति घन लागवड केली तर तुम्हाला छाटणी व्यवस्थापन करणं थोडंसं जिकरीचं होतं. त्यामुळे माझी शिफारस अशी राहील तुमच्यासाठी की जे जो नवीन लागवड करणारा आहे तर त्यांनी ती 15 फूट बाय 15 फूट करणं अत्यंत उत्तम. आता मगाशी एक चर्चा झाली की 15 फूट बाय 7 फूट आपण लागवड केलेली आहे. तर ती 15 फूट बाय 7 फूटवरती लागवड केलेली आहे म्हणून की आता आपण किती काय झाड काढायचं नाही आहे, त्यासाठी काय छाटणी व्यवस्थापन करायचं मी ते तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो. नेक्स्ट, तर लागवड करताना प्रथमतः काय की लागवड करताना जो खड्डा आपण खणतो, आता लागवडीचं अंतर तुम्हाला समजलं किती आहे ते 2 झाडामधलं, ते किती सांगितलं 15 फूट बाय 15 फूट म्हणजे साधारणतः 5 मीटर रोमधलं अंतर असणार आणि 5 मीटर झाडांमधलं अंतर असणार आहे. आता हा जो खड्डा आहे तो साधारण 3 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 3 फूट खोलीचा खड्डा तुम्हाला काढायचा आहे. आता जर पिशवीची जी हे असते, तुम्ही कलम आणता उदाहरणार्थ, तर कलम आणल्यानंतर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं की ती पिशवी कुठच्या साईजची आहे. साधारण 6 बाय 8 आकाराची जर पिशवी असेल तर तुम्ही 2 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट खोलीचा जरी खड्डा काढला तरी तो पुरेसा आहे. पण मुळात आता जी काही कलमं अशी 9 बाय 11च्या पिशवीमध्ये असतात किंवा 10 बाय 14च्या पिशवीमध्ये पण आम्ही विकतोय सध्या जांभळाची, ती जरा चांगली असतात, त्याचं चांगली जोमदार वाढ झालेली असते. साधारण आम्ही 120 रुपये का काय जसा आमचा दर आहे. आणि त्या दराने जर आकाराची जी पिशवी निवडणार असेल तर त्यासाठी तुम्हाला साधारणतः हे जे सांगितले 90 सेंटीमीटर बाय 90 सेंटीमीटर ह्या आकाराचा खड्डा तुम्हाला खणायचा आहे. हा खड्डा एवढ्या खोलीचा जर केला तर तुमचं कलम चांगला पोचलं जातं. आणि त्यानंतर ती लागवड करतेवेळी खड्डा खणल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत, मग 1 गमेलं तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचं किंवा गांडूळ खत घ्यायचं किंवा कुठचंही सेंद्रिय खत जे तुमच्याकडे चांगल्या दर्जाचं माहिती असेल तर ते घ्यावं. जर कुजलेलं शेणखत घेतलं किंवा गांडूळ खत घेतलं तर उत्तमच. आणि त्यामध्ये चांगलं सिंगल सुपर फॉस्फेट, तर सिंगल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये टाकायचं आहे. तर ते किती टाकायचं, साधारणतः 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला जर असा मोठा खड्डा केला तर करायचा आहे. जर तुम्ही 2 फुटाचा घेतला तर साधारण 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला पुरेसं राहील. आणि त्याचबरोबर तिथं ट्रायकोडर्मा नावाचं जे जैविक बुरशीनाशक आहे तर ह्याचाही वापर तुम्ही तिथे करायचा आहे. आणि तसंच तिथे वाळवी लागू नये म्हणून आपण एक 100 ग्रॅम क्लोरोपायरिफॉस डस्ट नावाची जी पावडर येते, पूर्वी मिथिल पॅराझोन खड्ड्यात टाकत होते, आता क्लोरोपायरिफॉस डस्टचा वापर केला जातो. तो खड्ड्याच्या चहूबाजूने आपल्याला टाकायचा आहे. आता तुम्ही काय काय मिश्रण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, एक तर तुम्ही सेंद्रिय खत टाकलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे, त्यात ट्रायकोडर्मा टाकलेला आहे आणि माती, हे सगळं एकजीव करायचं आहे. पुन्हा तो खड्डा आहे तो पूर्ण भरून घ्यायचा, परत तो लेवलला भरून घ्यायचा. त्यानंतर पिशवी बरोबर योग्यरीतीने फाडून
त्यामध्ये त्याचा जो रूट बॉल आहे म्हणजे मुळाच्या वरचं आवरण आहे, जे मातीचं आवरण आहे, ते डिस्टर्ब होता कामा नाही. ते बरोबर मध्यभागी व्यवस्थित कलमाचा जोड वरती राहील अशा पद्धतीने ते मध्यभागी लावायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याची लागवड करायची आहे आणि त्यानंतर तिथे पाण्याचे नियोजन करायचं आहे. आता लागवडीचा हंगाम मी तिथे लिहिले जून आणि जुलै त्या स्लाईडमध्ये. तुमच्याकडे जर पाण्याची जर उपलब्धता जर असेल तर तुम्ही कुठच्याही हंगामात त्याची लागवड केली तर चालते. तुलनेत थंडीमध्ये लागवड केलेली चांगली. म्हणजे काय होतं की अति उन्हाळा असतो आणि कलम जाण्याची शक्यता तेवढी होत नाही आणि तुमच्याकडे थोडंसं तापमान थोडंसं जास्तीच राहतं. त्यामुळे जून जुलैमध्ये केली तर फारच उत्तम. नेक्स्ट, आता नवीन विकसित काही वाण आहेत, त्याचं मी मगाशीच तुम्हाला माहिती दिली, घन लागवड. नेक्स्ट, तर ही कोकण महाडोली नावाचं वाण आहे जे विद्यापीठाने विकसित केलं. तर ह्याचं जी फळाची जो आकार आणि त्याचं जे वजन आहे सरासरी हे साधारणतः 23.4 ग्रॅम एवढं वजन आहे आणि बीचं जे सरासरी वजन आहे ते साधारणतः 3.1 ग्रॅम आहे. आणि ह्याचा रंग बघितला तर तो गर्द जांभळा आहे आणि लांबट गोल आकाराची फळं आहेत आणि जो टिकाऊपणा आहे तो 4 दिवसाचा आहे. आता तिथं म्हटलं 20 वर्षाच्या झाडापासून तुम्हाला 50 किलो उत्पन्न मिळते. ते असू दे काही, डायरीमध्ये पण विद्यापीठाचा दिलेला आहे, पण माझा याचा या विषयावरती अभ्यास चांगला आहे आणि मी याचा चांगला प्रॅक्टिकल अनुभवही घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर. साधारणतः 3-4 वर्षामध्ये तुम्ही जोपासलं तर 15-20 किलो पहिल्या ह्याला तुम्हाला उत्पन्न मिळतं आणि त्यानंतर जसं त्याचं वय वाढत जातं आणि जसा घेर वाढत जातो साधारणतः 25 ते 30 किलोपर्यंत तुम्हाला उत्पन्न साधारण 6-7 वर्षानंतर मिळतं आणि 10 वर्षानंतर तुम्हाला 35 ते 40 किलोपर्यंत मिळायला काही हरकत नाही. पण मिनिमम जेवढं उत्पन्न मिळणार ते तुम्हाला 35 ते 40 किलो, त्याहून वरती उत्पन्न मिळणं काही गरजेचं नाही. तेवढं उत्पन्न पण आहे तेवढं तुम्हाला सस्टेनेबल आहे आणि ते तुम्हाला चांगला नफा मिळून देणारा आहे. नेक्स्ट, त्यानंतर गोमा प्रियांका नावाचं वाण आहे जे CSH लखनौ म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब हॉर्टिकल्चर हे एक संशोधन केंद्र आहे, त्यांनी हे वाण विकसित केलेलं आहे ज्याचं प्रति झाडापासून 43.80 किलो उत्पन्न आहे. हे मी तुम्हाला फक्त वाण दाखवत आहे, पण तुमच्या इथं तुम्हाला लागवड करायची हे ठरलेलं आहे आपलं, ते म्हणजे कोकण महाडोली. नेक्स्ट, त्यानंतर थार क्रांती नावाचं वाण आहे, त्याचं सरासरी उत्पन्न 20.10 ग्रॅम त्याचं वजन आहे. म्हणजे आपल्या महाडोलीपेक्षा तुम्ही बघितलं तर आपलं आहे ते 23 ग्रॅम आहे आणि आहे जर थोडंसं फळाची आकाराने लहान आहे. नेक्स्ट, हे पण CSH लखनौनीच केलेले आहेत, CSH J37 हे पण एक त्यांचं वाण आहे. नेक्स्ट, CSH J42 हे एक वाण आहे. नेक्स्ट, नंतर पारस जामून हा तिथला निवड पद्धतीचा जसा कोकण महाडोली आहे तसंच डहाणूनंतर म्हणजे जो हा इकडचा एरिया सुरत आणि इथला एरिया आहे तर त्या भागामध्ये जिथं आंब्याची लागवड आहे म्हणजे नवसारी आणि ह्या भागामध्ये, तर त्या भागामध्ये याची झाडं आढळतात आणि हे आकाराने मोठी आहेत. हे पण साधारणतः 24 ग्रॅमचं फळ आहे, 24 ते 25 ग्रॅमचं आणि सेम महाडोलीसारखाच त्याला सारखा दर मिळतो आहे. मी महेश सांगितलं 500 ते 700 रुपये किलो त्या दरम्यान त्याला दर मिळतो आहे. नेक्स्ट, त्यानंतर हे राजेंद्र जामून आहे जे बिहार कृषी विद्यापीठाने केलेलं आहे आणि त्याचे 400 किलो प्रति झाड उत्पन्न आहे. आता हे त्यांनी भरमसाठ उत्पन्न दिलेलं आहे, पण मुळात काय माहिती आहे का, हे जे झाड त्यांनी दिलेलं आहे ह्याची जी हे आहे त्याचा जो घेर आहे आणि जे उंच वाढलेली झाडं असतात जे निग्लेक्टेड झाडं आहेत तर त्याचं उत्पन्न त्यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट, त्यानंतर हे सोडून अनेक आहेत वाण. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी मी म्हटलं एक बदलापूर इथलं अंबरनाथच्या इथं जवळ एक हे आहे तर त्यांचं एक स्थानिक वाण आहे तर तेही पुढे आणतात ते. तर त्याची जांभळं ती साधारणतः एप्रिल-मे महिन्यामध्ये लावली जातात, परंतु विद्यापीठाने अजून त्याची चाचणी केलेली नाही आहे. त्यामुळे आपल्या इथं मी तुम्हाला कोकण महाडोलीची शिफारस करीन. तर ह्या पिकाची आपण अभिवृद्धी कशी करतो, मगाशी इथं मी बघितली ती राय जांभळाची काही रोपं होती, तर ह्याची अभिवृद्धी आपण मृदकाष्ठ कलमद्वारे करतो. जसं कोळी कलम असतं त्याच्यानंतरची जी स्टेज येते ती म्हणजे मृदकाष्ठ कलमाची. तर त्याच्यासाठी आपल्याला एक 8 ते 10 महिन्याचं किंवा वर्षभराचं चांगलं जोमदार रोपाची निवड करायची आहे. जे तुम्ही पहिलं उजव्या हाताला ते बघताय बघा ते जोमदार रोप आहे आणि त्यानंतर
तुम्हाला तुमचे मातृवृक्ष बाग आहे ती कोकण महाडोलीची किंवा कुठच्या ज्या वाणाची तुम्हाला कलमं करायची आहेत, तर त्या वाणाची तुम्हाला मातृवृक्ष बाग तुमची असणं आवश्यक आहे. तर साधारणतः ह्याची आपण कलमं कधी करतो, तर साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये करतो किंवा एप्रिल मेमध्ये करतो, जेव्हा तापमान जास्ती आहे आणि हवेमध्ये आर्द्रता आहे, तेव्हा हे कलमं केली जातात. आता मुळात मला तरी वाटतं ह्या भागात, म्हणजे मला ह्या भागाचा तर एवढा सखोल अभ्यास नाही आहे, पण तरीसुद्धा मला वाटतं की पाऊस संपल्यानंतर इथे ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडीशी आर्द्रता असणारच हवेमध्ये तुलनेत. आणि आता जरी कोरडं हवामान आहे तर त्यामुळे आर्द्रता कमी झालेली असते. आणि जर आपल्याला आर्द्रता करायची असेल तयार, तर त्यासाठी आपण प्लास्टिकचं आच्छादन केलं तर आपोआप आर्द्रता तयार करता येते आणि आपण ही कलमं यशस्वीरित्या आपण इथं बांधू शकता. तर त्यासाठी आपल्याला ह्या अशा रोपाची निवड करून आणि चांगल्या पद्धतीची चांगल्या वाणाची जे कलम काढी आहे याची निवड करायची आहे. आणि साधारणतः 6 ते 7 दिवस आपण काय करतो, त्याची जी मातृवृक्षाची जी पानं आहेत, जी फांदीची निवड केलेली ती पानं काढतो. ती पानं काढल्यानंतर त्याला चांगले डोळे फुटतात आणि ती कलम काढी आहे ती आपण कलम तयार करण्यासाठी वापरतो. आणि साधारणतः 1-1.5 फुटावरती किंवा 1 ते 1.5 फुटावरती त्याचं कलम एक आडवी छेद देतो रोपाला आणि त्यानंतर उभी छेद त्याला देतो रोपाला. ती उभी छेद देताना जेवढ्या आकाराची आपण छेद देणार, साधारणतः 2.5 ते 3 सेंटीमीटरची आपण जर छेद घेतली तर तेवढीच छेद तुम्हाला 3 सेंटीमीटरची त्याला ह्याला द्यायची आहे. कशाला द्यायची आहे? तुमच्या कलम काडीला द्यायची, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर ती कलम काडी आणि ते तुमचं रोप याच्यामध्ये ती व्यवस्थितरित्या जुळवायची आहे. आणि तिथे ती पॉलिथिन टेप जी बाजारामध्ये विकत मिळते ती, तर त्यांनी ती व्यवस्थितरित्या तिथं बांधायची आहे. आणि अशा प्रकारे आपलं एक मृदुकाष्ठ कलम तयार होतं. आणि ही बांधल्यानंतर साधारणतः 2.5 ते 3 महिन्यानंतर ह्या पिरियडमध्ये काय करायचं आहे, की खालची रोपावरची जी फूट असते ती नेहमी नियमितपणे तुम्हाला काढणं गरजेचे आहे. रोपावरची जी पानं येतात खालची खोडाला, तर ती जर तुम्ही काढली नाही तर आपला जो वरचा भाग आहे, कलम काडीचा वरचा भाग आहे, तो पोचला जात नाही आणि मग कलम सशक्त होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खालची पानं आहेत मूळ काढणाऱ्यांवरची, ती पानं काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्यानंतर तुमचं यशस्वी कलम तयार होऊ शकतात. अशा तऱ्हेने तुम्ही 65 ते 70% यश ह्या मृदुकाष्ठ कलमाद्वारे करू शकता किंवा त्याहूनही जास्ती जर तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला 70-80% जायला तर काहीच हरकत नाही. तर विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दरवर्षी विविध संशोधन केंद्रावर, म्हणजे जसं आमचं कृषी संशोधन केंद्र पालघर आहे, त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ दापोली आहे, त्यानंतर आमचं एक संशोधन केंद्र वाकोलीला आहे, वेंगुर्ल्यालाही आहे. हे सगळे संशोधन केंद्र नावाजलेले आहेत. आणि साधारण आम्ही 35,000 कलमं आम्ही प्रतिवर्षी करतो. आणि आम्ही 35,000 सोडात तर आम्ही ह्यावर्षी आणखीन वाढवलेली आहेत. जशी मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी कलमं करत असतो. या कलमांकरिता आम्ही ॲडव्हान्स बुकिंग, म्हणजे विद्यापीठाचं एक संकेतस्थळ आहे, त्याचं नाव आहे www.dbskqv.org. www.dbskqv.org. या संकेतस्थळावर तुम्ही गेलात तर संशोधन नावाचं हे आहे तिथं तुम्ही क्लिक केलात तर तिथे एक त्याचा ईमेल ID आहे, तर त्याच्यावरती तुम्ही ते रजिस्टर करू शकता. नाहीतर तुम्हाला मी माझा फोन नंबर शेवटी देणारच आहे आणि त्याच्यावरती एक भ्रमणध्वनीचा नंबरही दिलेला आहे त्या संकेतस्थळावरती बुकिंगसाठी. तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता आणि त्याचं बुकिंग करू शकता. आणि ते बुकिंग आहे ते साधारणतः म्हणजे जून महिन्यापासूनच सुरू होतं. आणि नंतर मग काय होतं, तुमच्याकडे परमिटचं एक लेटर येतं आणि तेच ते पत्र येतं. तसंच ते पत्र मलाही येतं, म्हणजे जसं तुम्हाला येणार आहे तसं ते मला उद्यान अधीक्षक या नावाने माझ्याकडे पण येतं. आणि सध्या स्थितीत माझ्या उद्यान अधीक्षकाचा पण पदभार आहे, त्यामुळे तुम्हाला ती कलमं मिळणं निश्चित सोपं जाईल. त्यानंतर घन लागवड मगाशी मी सांगितलं, तर घन लागवडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 5 बाय 5 मीटरवरती तुम्ही हेक्टरी तर जाऊ द्या, एकरी जरी केलं तर तुमचे साधारणतः 400 झाडं बसणार आहेत हेक्टरी, आणि एकरी केलं तर तुमचे 160 झाडं बसणार आहेत. आता अपेक्षित उत्पन्न मी तुम्हाला सांगितलं 10 वर्षानंतर ते 20 ते 25 किलो, ते 25 ते 30 किलोपर्यंत जायला काहीच हरकत नाही. नेक्स्ट, त्यानंतर ह्याचं शाकीय व्यवस्थापन. आता मगाशी मी दाखवली तुम्हाला उंच वाढलेली झाडं होती,
तर पहिलं ह्याच्यामध्ये काय आलं की शाकीय व्यवस्थापन करायचं. ते कुठे होतं तर पालघरमध्ये बघितलं तर खूपच उंच झाडं होती. त्यानंतर नाशिकमध्ये तिडके नावाचे गृहस्थ होते, तर त्यांची झाडं तशीच उंच वाढली होती. ती फार उंच नव्हती आणि तुलनेत कोकणापेक्षा तुमच्याकडे जी वाढ होते ती कमी प्रमाणात होते. तर त्याचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला आता इथे ह्या प्लॅटफॉर्मवरती सांगत नाही, परंतु काय ते सांगतो. तर त्या दृष्टीने एक प्रयोग आखला गेला विद्यापीठाने. त्यावेळेस मी होतो, म्हणजे आमचं एक संशोधन एक हे आहे, आर्टिकल आहे, ते आता तुमच्या मोबाईलमध्ये पण आहे. आणि आम्ही हा प्रयोग ठरवला. त्यात आमचे माननीय कुलगुरू लवांडे साहेब होते, जे कांदा लसूण केंद्राचे होते, ते, मी आणि हळदणकर सर, अशा तिघांनी मिळून या 2 प्रक्षेत्रावरती हा प्रयोग आखला, जिथं उंच झाडं होती. आणि साधारणतः झाडाच्या शेंडापासून साधारणतः 2.7 मीटरवरती आम्ही त्याला कट दिला. ही साधारणतः जी झाडं होती ही साधारणतः 15 ते 20 मीटर उंच गेली होती. मग पहिल्या वर्षी 2.7 मीटर, नंतर मग हळूहळू खाली आणली. तर ती किती आणली तर साधारण 7 ते 8 फुटापर्यंत आणली. आणि त्यानंतर आम्हाला दिसलं की याच्यामध्ये जेव्हा ती कट केली तर तेव्हा त्याला प्रचंड प्रमाणात फुलोरा आला, म्हणजे फ्लावरिंग आलं. आणि साधारणतः केल्यापासून किती आला तर 75 दिवसामध्ये आम्हाला त्याचा फुलं येण्याचा कालावधी. मग आम्ही छाटणी केली कधी होती तर साधारण पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केली होती. तसंच नाशिकमध्ये आम्हाला ती 83 दिवसामध्ये मिळाली. आणि ते उत्पन्न मिळालं ते 49 किलो मिळालं आणि इथे 35 किलो मिळालं. तर 49 किलो त्यांच्या इथं का मिळालं, कारण की त्यांचा घेर मोठा होता झाडाचा, त्यामुळे मिळालं. पण त्यांचं जे प्रोड्यूस होतं ते काय होतं, ते 49 किलोमधले 8 ते 10 किलो तर ते फुकटच वायाच जात होतं, कारण की उंच झाडं होती. पण ही जी दुसरी बाग होती ती 35 किलोपर्यंत आणलं, पण त्यांना उत्पन्न व्यवस्थितरित्या मिळायला लागलं. आणि आज ते वाशी मार्केटला चांगल्या रीते ते फळं पाठवत आहे. नेक्स्ट फुलांची टक्केवारी आहे. आणि त्यानंतर दुसरं आहे की ती मगाशी मी एक समस्या सांगितली की अनियमित फळधारणा. आता ती अनियमित फळधारणा जशी आंब्यामध्ये, हापूस आंब्यामध्ये आहे, 1 वर्षाआड हापूस आंबा येतो, तसंच ह्या पिकामध्येही असंच दिसून आलं की आता मगाशी एकाच गृहस्थाने सांगितलं की बहाडोली माझी पहिली आली आणि मी दुसरीकडनं वाण घेतलं आणि ती 1 वर्षाआड ती दिसायला लागली. तर त्यासाठी मी सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की माझा हा हात आहे, मी हा उंच वरती केला, या हाताच्या वरती आपलं कलम जाता कामा नाही, हे तुम्ही सर्वात लक्षात ठेवा. म्हणजे पहिले आपल्याला वरून छाटायची आहे, त्यानंतर जी मधली फांदी आहे ज्याला आपण सेंट्रल लीडर म्हणतो ती अशा तऱ्हेने कापायची आहे जेणेकरून सूर्यप्रकाश आहे तो सर्वत्र बुंध्यापर्यंत पोचला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे ते म्हणजे गर्डलिंग. आता हे गर्डलिंग करतेवेळी आवाज येतोय ना? गर्डलिंग जसं आपण द्राक्षामध्ये गर्डलिंग करतो तुम्हाला माहिती आहे. आता हे गर्डलिंग म्हणजे काय, द्राक्षामध्ये मला माहीत नाही तर द्राक्षाची किती लागवड आहे ती. मुळात जे तृतीयांश फांद्या आहेत त्याच्या, म्हणजे पहिली असते ती प्राथमिक फांदी असते, त्यानंतर दुय्यम फांद्या असतात आणि एक तृतीयांश फांदी असते झाडामध्ये. तर ह्या तृतीयांश फांद्या केवढ्या आकाराच्या असतात, माझ्या मनगटाच्या आकाराच्या असतात. काय आता तर जे मनगट दिसतं ना, हे जेवढं आहे हे एवढ्या आकाराच्या असतात. या फांद्यांना म्हणजे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशा तुम्हाला 50% फांद्या त्यात निवडायच्या आहेत. मग अशा फांद्यांना आपल्याला नुसता गोल आकार काप द्यायचा आहे. आता हा गोल काप आपण दिला, काप दिल्यानंतर काय होतं की जो अन्न साठवणुकीची जी क्रिया आहे ती पुढच्या भागात होते आणि मागे अन्न जात नाही. आणि ते एवढं अन्न मोठ्या प्रमाणात साठतं की साधारणतः तुम्ही ऑक्टोबरमध्ये तुम्ही ह्याची जर अशा प्रकारे असा गोलाकार काप घेतला तृतीयांश फांद्यांना तर साधारणतः आम्हाला 13 डिसेंबरमध्ये ह्याचा फुलोरा मिळाला. साधारण एक 70 ते 75 दिवसामध्ये आम्हाला त्याची फुलं यायला सुरुवात झाली. म्हणजे ही एक समस्या संपली. ती म्हणजे कसली की आम्हाला ठरलं की बाबा असं केल्यास आपल्याला नियमित आपण भार घेऊ शकतो.
आणि त्याचबरोबर पाऊस संपल्यानंतर झाडाखालची जी हे आहे म्हणजे जी काही कॅनोपी आहे तर तिथे थोडंसं बेसिन एक्सपोजर करतो, म्हणजे काय उकळणी करतो जमिनीची. ती जास्ती खोलवर करायची नाही, थोडीशी करायची. का करायची तर त्याला ताण बसला पाहिजे. जसा तुम्ही आंबेभार मला वाटतं मोसंबीमध्ये घेत असाल त्या ह्याच्यामध्ये, तर तसा तो बहार घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं ताण देण्यासाठी थोडासा तुम्ही तिथे ती जमीन आहे ती एक्सपोज करायची. त्याचबरोबर गडलिंग करायचं. आणि तुम्हाला मधील फांद्यांची मी माझी छाटणी सांगितली, म्हणजे ज्या फांद्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने सरळ जात आहेत तर त्या फांद्या ते तुम्हाला तोडायच्या आहेत. आणि ज्या फांद्या जमिनीच्या दिशेने वाढत आहेत, ज्याला इंग्रजी भाषेत आपण प्लॅजिओट्रॉप्स म्हणतो, तर त्या फांद्या त्या आपल्याला जास्तीत जास्त रिटेन करायच्या आहेत. म्हणजे का तर त्यालाच सगळी जांभळं धरत असतात. आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या जांभळापासून यशस्वीरित्या ह्या गडलिंगचं उत्पन्न मिळू शकतं. नेक्स्ट स्लाईड. आता हे बघा, ही ती पहिली फांदी आहे, म्हणजे जी जी निवड केली आहे ही तृतीयांश फांदी आहे, ज्याच्यामध्ये आपण हे करतोय. त्याच्यानंतर बरोबर खालची बघा, खालचा फोटो बघा, पहिला डावीकडचा बघितला पहिला फोटो, त्याला आपण बरोबर चाकूनी आपण काय करतोय, गोलाकार नुसता काप देतोय. मुळात गडलिंग म्हणजे काय, आपण साल काढतो. इथे साल काढायची नाही आहे, नुसता गोलाकार काप द्यायचा. हा गोलाकार काप केवढा द्यायचा आहे, तर वरचा भाग आहे तो तुम्ही कट करते असा कर्कश आवाज येतो आणि आतला तुम्हाला ना हिरवा भाग दिसून येतो. तो हिरवा भाग दिसला याचा अर्थ काय की तुम्ही त्या झायलेमपर्यंत गेलात. म्हणजे तुम्ही काय करता, शास्त्रीय भाषेत त्याचा तो वरचा फ्लोएम आहे तो तेवढा तुम्ही तो डॅमेज करता. आणि त्यानंतर 1 रुपयाचं जे नाणं ठेवलं आहे बघा तिथे, 1 रुपयाच्या नाण्या एवढंच तुमचं ते हे झालं पाहिजे, तेवढी ती जखम झाली पाहिजे. ही जखम आहे ती तुम्हाला लवकरात लवकर काय होते, भरायला मदत होते. म्हणजे आपण काय करतोय, त्याला जखमच करतोय ना. आता त्यानंतर साधारणतः 75 दिवसानंतर ही तुम्हाला हा काय झालेला आहे, इथे आपल्याला बहार म्हणजे फुलं आलेली आहे, म्हणजे मोहर आलेला आहे त्याला. आणि त्यानंतर मग ते फळ अवस्थेत येतात, ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे साधारणतः फुलं आल्यापासून आम्हाला 160 दिवस राहिले तुलनेत. म्हणजे असं इथं जरी नॅचरली बघितलं की तर साधारणतः जेव्हा दुसऱ्या आठवड्यात फेब्रुवारीमध्ये जेव्हा फुलं येतात तेव्हा साधारणतः 120 दिवस साधारणतः तो म्हणजे फळं तयार व्हायला, म्हणजे साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या दुसऱ्या 15 ही फळं होण्याची प्रक्रिया तयार होते. त्यानंतर खत आणि पाणी व्यवस्थापन. आपण कुठच्याही झाडाची छाटणी केली किंवा त्याच्यामध्ये काही गडलिंग केलं किंवा बेसिन एक्सपोजर केली तर छाटणी जर तुम्ही अति केली असाल तर त्याला त्यावेळेस खताची आवश्यकता असते. तर त्यासाठी चांगलं कुजलेलं शेणखत, त्यासाठी 1 किलो युरिया आणि 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे गांडूळ खतासोबत किंवा शेणखतासोबत आपल्याला द्यायचं आहे बांगडी पद्धतीने. आता हे खत नेमकं द्यायचं कुठे, तर हे खत जिथे झाडाचा विस्तार संपतो अशा ठिकाणी त्याच्याच बरोबर 1 फूट आतमध्ये तिथं तुम्हाला खताची मात्रा द्यायची आहे जी आहे ती. आता तिथेच का तर तिथे कारण की तिथे असतात ती अन्न शोषून घेणारी जी मुळं असतात ती मुळात तिथे असतात कुठच्याही झाडाची. म्हणजे मी हेच झाडं असं म्हणत नाही, तर कुठच्याही झाडाची ते तिथे असते. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे त्याचं पाणी व्यवस्थापन. ते पाणी व्यवस्थापन करणंही अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे वापसा बघून तुम्ही पाणी दिलं तरी चालू शकतं. आणि त्याचबरोबर अलीकडे ठिबक सिंचन आहे, त्यानंतर मायक्रो जेट स्प्रिंकलर आहे ज्याची 35 लिटर तासाला त्याची हे असते. तुमच्याकडे वेगवेगळे आहेत, म्हणजे 45 लिटरवाला पण आहे जर तासाला फेकतो पाणी ते, तर तुमच्या पाण्याच्या ह्याच्याप्रमाणे राहील ते ॲव्हॅलिटीप्रमाणे. तर अशा रीते तुम्हाला जर तुम्ही त्याची योग्य निगा घेतली तर तुम्हाला चांगल्यारित्या ह्या पिकापासून उत्पन्न मिळू शकते. आता ह्या पहिलं चित्र बघितलं, त्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला हे पालघरमधलं चित्र आहे, तर तिथे ना बांबूचे साठी बांधलेले आहेत कडेला. त्या का बांधलेल्या आहेत माहिती आहे का, एक कलम म्हणजे फळं काढण्यासाठी बांधलेले आहेत. पण ह्या अशा होत्या त्या बागा आम्ही कन्वर्ट केल्या आणि ह्या अशा एवढ्या याच्यावरतीच आणल्या त्यांच्या, आणि त्या त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. जर अशा मोठ्या झाडांवर तुम्ही जर ही गडलिंगची प्रक्रिया केलीत, म्हणजे मी मगाशी सांगितलं जसा गोलाकार काप दिला, तर ती वर्कआउट होणार नाही. म्हणजे तुम्हाला त्यातनं फुलं मिळणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही त्याचा घेर कमी करत नाहीत, म्हणजे त्याची उंची कमी करत नाहीत 7 ते 8 फुटापर्यंत, आणि तेवढा झाडाचा व्हॉल्यूम येत नाही, तोपर्यंत त्या गडलिंगचा फायदा शून्य. तर त्यामुळे तुम्हाला 6 ते 7 फुटापर्यंत त्याची
उंची मेंटेन करणे आणि म्हणजे त्याचं गेअर व्यवस्थापन करणे किंवा शाकीय व्यवस्थापन करणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर ही पारंपरिक लागवड मी मगाशी सांगितली आणि ह्याच्यातनं 20 वर्ष विवेक शहांची बाग आहे ही आणि त्याच्यात त्यांनी ही अशी उत्कृष्ट प्रकारची कोकण बहाडोली नावाचं हे घेतलेलं आहे, पीक घेतलेलं आहे. आणि तुम्ही ते खाली बघितलं तर खाली त्यांनी पनेट बॉक्सिंगमध्ये त्याची साठवणूक केलेली आहे. पण मुळात काय आहे की पनेटचे जे प्लॅस्टिकचे जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा लांब एखाद्या वेळेस कधी बरेच वेळा आपण ट्रान्सपोर्ट करतो तर त्यावेळेस बरेच वेळा इजा होते ह्या पनेट बॉक्सिंगमध्ये. त्यामुळे CFB बॉक्स आहेत, म्हणजे हे खोक्यांचे दिसतात बघा ह्या बाजूला इकडे, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पॅकिंग केली तर पॅकिंग करतेवेळी काय करायचं तर त्या बॉक्समध्ये तुम्ही बटर पेपरची बॅग किंवा आपला न्यूजपेपरची बॅग आपले सॉरी हे म्हणजे जो आपण वर्तमानपत्र आहे ह्याला जरी तुम्ही असं वरती गुंडाळलं तर त्याचा फायदा निश्चितरित्या तुम्हाला चांगला होतो. नेक्स्ट, हे काही यशस्वी शेतकरी आहेत ज्यांनी ह्या पिकाची लागवड केलेली आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जेव्हा आम्ही एक हे विचारमंथन ठेवलं होतं तर त्या दरम्यान हे 6 शेतकरी आहेत ज्यांची अशी लागवड आहे. त्यातले एक व्यंकटेश कुलकर्णी आहे, हे ठाण्यातले आहेत. त्यानंतर दुसरे आहेत ते बगोजी पानसरे म्हणून आहेत, त्यांची 1 एकरवरती लागवड आहे. त्यानंतर एक जुन्नरमध्ये तोडकर म्हणून आहेत जे सध्या जांभूळ बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर विवेक शहा म्हणून आहेत ज्यांच्याकडे आम्ही हा प्रयोग घेतला होता 1.5 एकरवरती. त्यानंतर जुन्नरमध्ये दुसरे बिदाई म्हणून आहेत. त्यानंतर श्रीगोंद्यामध्ये कोथिंबीर नावाचे शेतकरी आहेत, ते 8 ते 10 लाख रुपये प्रति एकरी उत्पन्न घेत आहेत. असे सगळ्यांची यशोगाथा आमच्याकडे विद्यापीठाकडे आहेच आणि विद्यापीठ नेहमी ह्या सगळ्यांना मार्गदर्शन वेळोवेळी करत आहे आणि ते यशस्वीरित्या हे पीक घेत आहेत आणि त्यामुळेच चांगला फायदाही मिळत आहे त्यांना. हे दुसरे आरो पाटील नावाचे शेतकरी आहेत जे आपल्याच जवळपास आहेत, पाचोराचे, जे आता नाही आहेत, आता वारले ते, आता तिथे राजपूत सर आहेत. तर त्यांना ह्याच पिकामध्ये चांगलं काम केल्याबद्दल त्यांना वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त झाला होता 2015 साली आणि मीच तिथे होतो तेव्हा हे प्रयोग घेताना. अलीकडे विद्यापीठ, म्हणजे ही स्लाईड आता तुमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे पण तरी सुद्धा सांगतो की आम्ही काय करतो आहे की एक समस्या आम्ही सोडवू शकलो नाही, ती म्हणजे काय की हे पीक आहे ते जे येतं आहे ते जे जून महिन्यामध्ये येतं आहे ते एप्रिलमध्ये कसं आणता येईल ह्यावरती आम्ही अनेक प्रयोग आखले. म्हणजे जसे की त्याला चांगलं त्याचं पोषण केलं खताद्वारे. त्यानंतर इथ्रिल नावाचं जे हे आहे रायपनिंग हार्मोन आहे, म्हणजे आपण केळीसाठी वापरतो, तुम्हाला माहिती असेल केळी पिकवायच्या जाण्याचं केमिकल तुम्हाला इथिपॉन म्हणून माहिती आहे. तर तसं ही जे फळ आहे मुळात झाडावरच पिकतं, तुम्ही आधी काढून ते पिकू शकत नाही, नॉन क्लायमॅटिक वर्गातलं पीक आहे. त्यामुळे काय होतं नॅचरली, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इथिलीन हे रिलीज होत असतं आणि तेव्हाच ती जांभळं पिकतात. तर त्यासाठी आम्ही काय केलं होतं, जेव्हा हिरव्या अवस्थेत ते जांभूळ होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं ते गुलाबी रंगाचं होतं आणि गुलाबीनंतर मग ते थोडंसं जांभळ्या रंगाची सुरुवात होते. तर हिरव्या रंगाच्या वेळी, गुलाबी रंगाच्या वेळी आम्ही इथ्रिल नावाचे जे कंपाऊंड होते त्याचे स्प्रे घेतले होते. इव्हन आम्ही 13-045 ह्याचे सगळ्याचे स्प्रे घेऊन झाले पण तरीसुद्धा यशस्वी आम्ही त्यात यश मिळू शकलं नाही. मग थोडं विद्यापीठाने ठरवलं होतं की बाबा हे सगळं अनुवंशिक आहे, त्या वाणांनुसार आहे आणि कोकणाला कुठेतरी काहीतरी एक चांगलं पीक जे लवकर मिळणारं असं असावं. त्यासाठी नंतर त्या अंबरनाथवाल्यांनी, म्हणजे बदलापूर जसं वाल्यांनी जसं GI घेतला तसं आम्ही काही स्थानिक वाणांचं आता सर्वेक्षण करतो आहे जी तिथली पिकं आहेत आणि ती लवकर उत्पन्न देतात. तर असं काही केलेलं आहे. नेक्स्ट स्लाईड. आणि त्याच्यासाठी लुपिन फाउंडेशन म्हणून आहे, तर तिथं त्याची एक मदत घेतली होती आणि एका गावामध्ये असं स्थानिक पिकांचं एक मॉडेल बनवलं होतं की साधारण जर 5000 कलमाची त्या गावामध्ये लागवड केली तर साधारणतः तरी 25 किलो आपण जरी उत्पन्न दिलं सरासरी तर साधारणतः 12.5 टन आपल्याला उत्पन्न मिळू शकतं आणि 40 रुपये या दराने जरी गेले तर 50 लाख रुपये त्या गावाचं उत्पन्न होऊ शकतं. आणि ते म्हणजे सगळ्या गोष्टी समूह तत्वावर होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हेच काही वाण आहेत तर ते आम्ही असे काही सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेले आहेत आणि त्यानंतर भविष्यात ते पुढे आणणारच आहोत. म्हणजे विद्यापीठ त्याच्यावरती काम चांगलंच करत आहे. मग हे पीक सोडून आम्ही आता फणसावरही चांगलं काम करत आहोत. तर अशा प्रकारे
ह्या जांभळाबद्दल मी तुम्हाला सर्व म्हणजे काय आहेत त्यातल्या जी काय तांत्रिक माहिती आहे ती आज पुरवलेली आहे. त्यानंतर तुमची काही प्रश्न असतील किंवा काय असतील तर ती तुम्ही मला विचारावे असं मी विनंती करतो पुन्हा.